नमस्कार, मी संध्या बालाजी खेडकर, वर्ग 5वा, शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेख राजूरची विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला सावित्रीबाईंना शिकवताना आणि मुलींना शिकवताना काय काय अनुभव घडले एक छोटीशी नाटिका सादर करून दाखवणार आहे. शेठजी मला शिकवायला लागले. लिहिताना माझ्या थकणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला आणि माझा हात आता लय मजबूत झाला बघा. आणि मी पहिला शब्द म्हणजे तो शेठजी शिकली. आणि मी पहिला शब्द म्हणजे तो शेठजी शिकली. शेठजीची साव वाचायला शिकली, लिहायला शिकली. माणसं बडबडत होती. घरात बाई शिकली म्हणून घर पुढे जात नाही. मग तो एके दिवशी सोन्याचा दिवसच उगवला. 1 जानेवारी 1848ला पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली गेली. आणि जणू अधर्म झाला अशी सगळीकडे आरडाओरडा झाला. शेठजी त्यांच्या घरोघरी जात होते, मुलींना गोळा करत होते, त्यांच्या आई वडिलांना समजावत होते. विष्णू पंतांसारख्या शिक्षकांना धमकी दिली जात होती. आता शिक्षकच नसतील तर शाळा कुठून चालणार. शेठजीचा चेहरा पडला. मी म्हणाले, शेठजी कसला विचार करता, मी आहे ना, मी शिकवीन मुलींना. मी घट्ट मन केलं, टाकलं पाऊल. रस्त्याने जाताना माझी विणी कोणाकडे बघत नव्हती. काय बया बोलायचे, कोण नाहीस ग, कोणाची बायको, कुठली कोणाची आहेस बायको असे म्हणायचे. आणि माझी पावलं पुढंच पडायची. काय बया बोलायचे आणि माझी पावलं पुढंच पडायची. शाळासमोर आली तशी बापाचा कळस झाला. पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यात शेठजीची बायको शिकवायला आली ही बातमी पुण्यात पसरली आणि मी शिकवायला लागले. मुलींच्या चेहऱ्याकडे बघून मला धीर आला. आता मला वाटलं मुली पुढे होऊन काहीतरी होतील, काहीतरी करतील, बापाला मोठं करतील असं वाटलं मला. आणि मला तुम्हाला सांग का, मला माणसं लई त्रास द्यायचे. कुणी धोंडे फेकायचे, कुणी चिखल मारायचे, कुणी शेण फेकायचे, कुणी पाणी टाकायचं, लई त्रास द्यायचे. आणि एक माझ्या पुढं चिक्का उभा टाकला. म्हणतो कसा मागं फिरायचं, बायच्या जातीला एवढा जोर बरा नाही. मी देखील गप्प बसले नाही. उचलला हाताने लावला फडदिशी. आणि एक येऊन आमच्या सासऱ्याला म्हणतो कसा, शिव, अरे तुझा लेक त्या 7वी सोन्याला शिकवतोय. तुमची पोर आता पुढे शिकली आणि अमंगल झाला तर मंगल कुठून होईल. आणि इथे सावित्रीच्या मुली जमल्या आणि मला त्यांना पाहून लय आनंद झाला. धन्यवाद.